नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपले स्वागत आहे। मी आज बनवणार आहे खास तुमच्यासाठी उडदाच्या डाळीचं घुटं। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। ही डाळ आहे 200 ग्राम उडदाची सालवाली, ही दुकानात सहज मिळते। ही लसूण लागणार आहे आपल्याला, मिरच्यांचे तुकडे 4-5 मिरच्या, कोथिंबीर थोडीशी, जिरं 2 चमचे, हळद आणि हे थोडंसं किंचित आलं, मीठ चवीनुसार, ही कढीपत्त्याची 4-5 पानं, तेल फोडणीसाठी लागणार आहे आणि हे पाणी लागणार आहे। सगळ्यात अगोदर मी वाटण तयार कसं करायचं ते दाखवते। हे मिरच्यांचे तुकडे घ्यायचे, हे 4 ते 5 मिरच्यांचे तुकडे घेतलेत। आपल्या आवडीवर, तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर जास्त वापरा तुम्ही मिरची। थोडीशी कोथिंबीर घेऊया वाटणामध्ये आणि थोडी वरून टाकायला ठेवायची। जिरं घेऊया थोडंसं वाटणात। ही लसूण घ्यायची थोडीशी आणि थोडी फोडणीसाठी ठेवायची आणि थोडंसं आलं आहे ते घ्यायचं आणि मीठ घ्यायचं चवीनुसार। याचं आपण वाटण करून घ्यायचं घुट्यासाठी। आता आपण ही डाळ मी घेतली, ही 200 ग्राम डाळ आहे सालवाली उडदाची। यात आपण भाजून घेऊया। हे जर अख्खे उडीद असतील ना आपले विकत आणलेले बाजारातून, तर मग काय डाळ भाजून घेण्याचा प्रश्न येत नाही। मग आपण अख्खे उडीदच भाजून थंड करायचे आणि जात्यावरून भरडून घ्यायचे आणि सालं असतील ती काढून टाकायची, मग डाळ तयार होते। पण ही बाजारातून आणल्यामुळे कच्चेच असतात डाळ उडदाची। ते आपण भाजून घेऊया। आता गॅस मंद करून चांगली खमंग भाजून घ्यायची। तुम्ही अख्खे उडीद आणले बाजारातून आणि असे चांगले खमंग भाजून घ्यायचे, थंड करायचे आणि मग जात्यावरती जातं असतं गावाला तसं जात्यावरती भरडून घ्यायचे। ही विकतची असल्यामुळे आपल्याला भाजून घ्यावी लागते। तर ही मी खमंग भाजून घेते चांगली। आता डाळ आपली अशी भाजत आले। गॅस मी फास्टच ठेवलाय, कारण 3 ते 4 मिनिट असं खमंग वास येतोपर्यंत भाजून घ्यायची डाळ। असं लाल लाल कलर येतो डाळीला। आता आपली डाळ भाजली चांगली, आपण काढून घेऊया गॅस बारीक करून। छान असा खमंग वास सुटलाय डाळीचा। आता कुकरमध्ये काढून घेते, कारण आपल्याला एक कुकरला लावायला लागेल ना शिजवण्यासाठी। आता मी काढून घेतली कुकरमध्ये। आता मी ही स्वच्छ धुवून घेणार आणि 5 शिट्या काढून घेणार। आता ही डाळ आपण शिजत ठेवली होती भाजून, 5 शिट्या काढून घेतल्या। आता आपण कुकर खोलून बघूया। कुकर थंड झाल्यावरच खोलायचा। डाळ चेक करून घेऊया। ही डाळ चांगली शिजली 5 शिट्यामध्ये। 5 शिट्या घ्यायच्या काढून आणि थंड करत ठेवायचा कुकर। हे वाटण केलं होतं मी तुम्हाला दाखवलेलंच, मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक, ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया। असं थोडीशी हळद टाकून घेऊया आणि मीठ टाकून घेऊया। थोडंसं मीठ वाटणामध्ये पण होतं, थोडं कमीच टाकायचं। आणि हे पाणी मी तापत ठेवलंय आपल्याला डाळ वाढवण्याचं, घुटं वाढवण्यासाठी। आता हे रविण्याचं
हाटून घ्यायचं चांगलं एकजीव करून. हे मी आता 2-3 मिनिट असं हाटून घेते रवीनी. हे असं चांगलं मी हाटून घेतलंय रवीनी. लाकडी रवी असते त्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि लसणीचा एक गड्डा घेतला होता, त्यातली अर्धी लसूण मी वाटण करण्यात टाकली मिरची बरोबर, आणि अर्धी फोडणीला जास्त ठेवायची जरा, म्हणजे खमंग वास येतो, मस्त लागतं. आता हे गरम पाणी करत ठेवलंय ना, ते आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पातळ करण्यासाठी घ्यायचं. आपल्यावर आहे 4 माणसांसाठी 5 माणसांसाठी जसं वाढवायचं असेल तसं गरम पाणी टाकून वाढवायचं. ही रवी पण अशी धुवून घ्यायची चांगली. आता फोडणी देऊन घेऊया. पाणी लागेल तेवढंच टाकून घेते मी. आता मी हे वाढवून घेतले पाणी ओतून घुटं, गरम पाणी ओतून. आता आपण तेल टाकूया. भांडं तापत ठेवले. तेल थोडं जास्त लागतं फोडणीसाठी. तेल तापून द्यायचं चांगलं. आणि ही लसूण आहे ती अशी बारीक करून जरा घ्यायची, ठेचून घ्यायची लसूण फोडणीसाठी. आता आपण जिरं टाकून घेऊया. हिंग आवडत असेल तर टाकायचा फोडणीमध्ये. हिंगाने पण चव छान लागते. जिरं तडतडलं की ठेचून घेतलेली लसूण टाकूया. तर लसूण लाल होईस्तोपर्यंत जरा वाट बघायची आपण. लसूण आपली लाल होत आली. आता हा कढीपत्त्याची 4-5 पानं याची टाकायची फोडणीमध्ये घुटायच्या. आता आपण हे हाटून घेतलेलं घुटं ओतून घेऊया. अर्धी फोडणी दिली ओतली ना की अशी थोडं 2 मिनिट असं झाकण ठेवायचं. आणि मग नंतर मग हे ओतून घ्यायचं चांगलं. आता याला 2-3 मिनिटं उकळा काढून घेऊया आपण. आता आपली 2 मिनिट झालेत. आपल्या घुटेलाही चांगला उकळा आलाय. गॅस बारीक करून ठेवला होता आणि एक चमचा असा टाकून ठेवायचा. जरी वरती आलं आपला गॅस एखाद्या वेळेस फास्ट राहिला तरी असा चमचा टाकलेला असला ना तो उतू जात नाही. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. हे हलवून घेऊया ना. गॅस बंद करू. झालं आपलं घुटं तयार आहे. काढून घेऊया आपण. असं हे आपलं पारंपरिक पद्धतीचं उडदाच्या डाळीचं घुटं तयार आहे. ह्याच्यावर गरम गरम तूप टाकायचं घुट्यामध्ये. प्यायला पण छान लागतं, भाताबरोबर खायला पण छान लागतं. करून पहा, मस्त लागतं. आणि माझा व्हिडिओ लाईक करा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपाची पण फोडणी देऊ शकता. धन्यवाद. आणि माझा व्हिडिओ लाईक करा आणि लाल बटन दाबायला विसरू नका.